नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी नाशिक मधून घेऊन आलेलो आहोत. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या भोवती आता कारवाईचा फास अगदी घट्ट झाला. त्याच्यावर आज तिसरा गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांचा कसून चौकशीमध्ये या भोंदू बाबाची अक्षरशः हवाच निघून गेली. सुरुवातीला एका महिलेने हिंमत दाखवत खरात विरोधात तक्रार केली. त्यानंतर आता अनेक पीडित महिला स्वतःहून समोर येऊ लागले. यातून एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. एका महिलेने तर मी गर्भवती असताना त्याने माझ्यावर अत्याचार केला असा भयंकर आरोप या भोंदू बाबावर केलाय. याच प्रकरणात आज 22 मार्च रोजी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरातवर लैंगिक शोषणाचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली खरातने आपलं शोषण केल्याचं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटले. सध्या या भोंदू बाबाच्या पापांची चौकशी विशेष तपास पथकाकडून म्हणजेच STI कडून केली जाते. आज त्यांच्या चौकशीचा सलग तिसरा दिवस होता. काल शनिवारी STIT प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये खरातची तब्बल 7 तास चौकशी झाली. यात त्याची मालमत्ता, आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी आणि महिलांशी संबंधित आरोपांवरून त्याला बंडावून सोडण्यात आलं. आजही त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि पोलिसांचा खाक्या पाहिल्यानंतर मात्र हा खरात पुरता घाईकुतीला आलाय. त्याच्यात आता कोणताही त्राण उरलेला नाही आणि चौकशीनंतर तो ढसाढसा रडत असल्याचंही समोर आले. कधी काळी आगोरी तंत्रमंत्रांची शक्ती असल्याचा दावा करणारा हा खरात पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर आता माझ्यात ताकद राहिलेली नाही असं म्हणत गायावाया करतोय. त्याला आता साधं चालताही येत नसल्याचं काही व्हिडिओ समोर आले. हे व्हिडिओ पाहून नाशिक पोलीस अशोक खरातची चांगलीच काळजी घेत आहेत अशी मार्मिक प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते. या प्रकरणात पुढे आणखी काय धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा आपलं चांगलं न्यूज चॅनल आणि चॅनलला प्रथमच भेट द्यायचा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.